सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आयुष्याच्या अखेरकेल्याच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता लातूर शहरातील हृदयरोग तज्ज्ञाने जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर मेहुल राठोड यांनी गुंगीचं औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचं सांगितलं जातं. मात्र काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. लातूरमधील 45 वर्षीय प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी बुधवारी दुपारी आयुष्य संपवल्याचं समोर आलं. आपल्या हॉस्पिटलपासून लांब जात त्यांनी कारमध्ये गुंगीचं औषध घेत जीव दिल्याची माहिती आहे. अद्याप त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. लातूर बार्शी रोडवर डॉक्टरांचं हॉस्पिटल मेहुल राठोड यांचं बार्शी रोड येथे एमजे हॉस्पिटल आहे. बुधवारी दुपारी ते स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन अंबेजोगाई रोड भागात गेले. या ठिकाणी गाडीतच त्यांनी गुंगीचं औषध असलेलं इंजेक्शन घेत आत्मघात केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतात. त्यांच्या कारमध्ये इंजेक्शन, काही औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. घरातून ते सकाळी 11 वाजताच्या सुमारास निघाले होते. बुधवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून या भागात ही गाडी दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारपासूनच डॉक्टर फोन उचलत नव्हते. डॉक्टर राठोड यांच्या कुटुंबाकडून आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दुपारपासून फोन लावला जात होता. ते फोन उचलत नसल्याने शोधाशोध सुरू झाली. संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास त्यांची गाडी अंबेजोगाई रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांची पत्नी प्रियंका ही डॉक्टर असून माहिती मिळताच त्या आणि डॉक्टरांच्या काही सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टर मेहुल राठोड यांना त्या अवस्थेत पाहून सगळेच घाबरले. मात्र त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं असून पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. इतर माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. डॉक्टर राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर गुरुवारी कुटुंबियांकडे चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.